हिरामन रघुनाथ गायकवाड, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कर्जत तालुका अध्यक्ष। येणाऱ्या कर्जत नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही मित्रपक्षाला आज पत्र दिलेले आहे। त्या पत्राचा विचार जर त्यांनी सहानुभूतीपूर्वक जर केला नाही तर कर्जतमध्ये जे 5 वार्ड आहेत ओपन जनरलचे पुरुष, ते 5च्या 5 वार्डांमध्ये आम्ही उमेदवार उभे करणार आहेत। 3 वार्ड आरक्षित आहेत, एक गुंडगाव प्रभाग, दुसरा कर्जत बुद्ध नगर आणि तिसरा दैवली वार्ड। या 3 वार्डामध्ये अनुसूचित जातीचे उमेदवार 3च्या 3 उभे करणार आहेत। या वेळेला 3च्या 3 वार्डामध्ये रिपब्लिकन पार्टीला 3 जागा मिळाल्या पाहिजेत अशी आम्ही त्यांना विनंती करणार आहे। जर आम्हाला काही 3 वार्डांमध्ये आरक्षित जागेमध्ये अनुसूचित जातीच्या जर त्यांनी आम्हाला 3च्या 3 सीट दिल्यात नाही तर आम्ही आमचे स्वतंत्र रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार स्वखर्चाने उभे करणार आणि ती इलेक्शन आम्ही निवडणुकीला उमेदवार समोर जाणार। माननीय कर्जत विधानसभेचे आमदार महेंद्रजी थोरवे यांच्याकडे पत्रव्यवहार केलेला आहे। तसेच कर्जतचे मंडल अधिकारी राजेश लाड यांच्याबरोबरही आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे। तसेच BJPचे दीपकजी बेहरे यांनाही पत्रव्यवहार केलेला आहे। आता त्या पत्रातून त्यांचं काय उत्तर येईल 2 दिवसाचं आम्ही त्यांची वाट पाहणार आहे। ते जर काय उत्तर देतील त्याच्यावर आमचं डिपेंड राहणार आहे। त्यांचं जर आम्हाला सॉफ्ट कॉर्नर आले बाबा आम्ही 3 जागा सोडायला तयार आहे तर त्या 3च्या 3 सीट आम्ही लढवणार आहे। जर त्यांचा काहीच जर या दोन्ही पक्षांचा आम्हाला जर काही निरोप आला नाही तर आम्हाला पुढचा जो मार्ग आहे तो आम्ही त्या पद्धतीने स्वीकार करणार आहे। त्या मार्गाचा उमेदवार जाहीर करणार आहे। मी उदय अंकुश जाधव, कर्जत शहर अध्यक्ष RPI आठवले गट। जसं की आता निवडणुकाचं सगळं चालू आहे, त्याच्यामध्ये आमची चर्चा झाली। तालुकाध्यक्ष आमचे हिरामन गायकवाड आहेत। जनरली युती भाजपा, शिवसेना आणि RPI या 3 पक्षाची नेहमीच राहता आलेली आहे। हे आमचे मित्रपक्ष आहेत आणि मित्रपक्षाप्रमाणे आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली आहे 3 सीटची। तर त्या 3 सीटवरती जर आम्हाला योग्य तो न्याय मिळाला नाही तर आम्ही 1 ते 5 हे जे जनरल वॉर्डमधले आहेत त्या ठिकाणी आमचे उमेदवार देणार आहेत आणि जे आरक्षित वॉर्ड आहेत आमचे त्या ठिकाणी पण आमचे उमेदवार नक्कीच तुम्हाला दिसतील। अध्यक्ष हिरामनबाई गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आम्ही कर्जत नगर परिषदेच्या निवडणुकांना सामोरे जाणार आहोत।